हॅलो, नमस्कार. मी नेहा. आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे मैत्रिणींनो. आजच्या व्हिडिओमध्ये 34 मापाचे 1 टक्स ब्लाऊज विथ क्रॉस बेल्टचे ब्लाऊज कटिंग बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. इथे मी अस्तर घेणार आहे. इथे मी आता अस्तर घेतलेलं आहे. पहिले आपण फ्रंट साईड कटिंग करून घेऊ. त्याआधी आपल्याला 1 इंच एक्स्ट्रा बंद साईडकडनं कटिंग करून घेऊ. सर्वात आधी एक्स्ट्रा 1 इंच शिलाई मारलेली आहे आपण. ती पुढं कळण कशासाठी दिलेली आहे. कपडा कटिंग करून घेऊ. लगेचच उंची आपली 14 इंच आहे पूर्ण. त्यात 1 इंच प्लस केले 15 इंच झाले. शोल्डरचं 5.5 इंच. मुंडा खोली 5.25 इंच घेणार आहोत. छातीचा आपण पहिले चौथा भाग करायचा. चौथ्या भागाचं टाकून घ्यायचा प्लस त्यात 2 इंच शिलाई मार्जिन द्यायचे. लगेच कमरेचं पण सेम आहे. कमरेला पण चौथा भाग, त्यात प्लस 1 इंच टक्ससाठी 2 इंच शिलाई मार्जिन. बंद बाजू आहे. शोल्डर हे करून घेऊ. शोल्डर पॉईंटपासनं 1.25 इंचावरती फ्रंट साईड टाकायची. आपल्याला 1.25 इंच घ्यायचा. लगेचच गळ्याचं माप आखून घेऊ. बंद बाजूपासनं 2.5 इंचावरती लाईन मारायचं. गळा रुंदी 2.5 आहे. गळा खोली 7 आहे. सव्वा इंचावरती बॅकचं मॅप टाकून घ्यायचं. मुंड्याचं बॅकच्या मुंड्याचं 1.25 इंचावरती घेतलेलं आहे. लगेच आता आपण फ्रंट साईडचं माप टाकतोय. क्रॉस पट्टीसाठी वरतून शोल्डरपासून 12 इंचावरती क्रॉस पट्टीचे मार्किंग काय द्यायचे आहे. खाली आपला कपडा 3 इंच शिल्लक राहतो. त्यात आपली क्रॉस पट्टी निघते. 3 इंचाची क्रॉस पट्टी लावायची म्हणजे ब्लाऊज व्यवस्थित बसतो. जास्त मोठी नाही होत आणि छोटी नाही होत. त्याचा मध्य करून घ्यायचा. आता आपल्याला कटोरीचं टक्स काढायचं आहे. 10.5 इंचावरती टक्ससाठी आपल्याला आता एक पॉईंट द्यायचा आहे. 2.5 वरती घ्यायचा आहे. खाली 1 इंच असं 3.5 इंचाचा आपल्याला टक्स निघेल. एका बाजूला 1 इंच मध्ये आल्याच्या नंतर दुसऱ्या बाजूला 1 इंच असं 2 इंचाचा टक्स द्यायचा. खाली 1 इंच. तर आता आपल्याला फ्रंट साईडकडनं बंद बाजूला एक एक्स्ट्रा आपण लाईन मारली होती तिकडे तिरकी रेषा मारून घ्यायची. गळ्यापासनं इकडनं 1 इंच कमरेकडनं वाढवून घ्यायचा. म्हणजे तो टक्ससाठी एक्स्ट्रा आपल्याला भेटतो. आपला कपडा कमी नाही पडणार, कुठं ओढणार नाही. कमरेच्या इकडनं जे आपण पॉईंट दिलेला आहे तिथं सरळ स्ट्रेट लाईन मारून घ्यायची. स्ट्रेट लाईन दिली. आणि गळ्याच्या इकडनं 1/2 इंच आपल्याला कटोरीला शेप द्यायचा. म्हणजे तो आकार दिला तर आपली कटोरी स्ट्रेट नाही होणार. कटोरीचा आकार येणार त्याला. क्रॉसपट्टी तिरकी बसणार. तिथून 1/2 इंच वरती आपण एक पॉईंट द्यायचा. तिथून 1/2 इंचावरती आपण लाईन मारायची आहे.
थोडासा असा गोल आकार द्यायचा कटोरीच्या तिथं. फ्रंट बाजू तयार झालेली आहे आपली. आता आपण याची कटिंग करून घ्यायची आहे. पूर्ण तयार झालेली 34 साईज 1 टक्स ब्लाउज. आपण आता मागचा भाग काढून घेऊ. मागच्या भागाचं जे आपण सेम मार्किंग केली होती त्याच पद्धतीने मागचा भाग काढून घ्यायचा. 14 इंच उंची, 1 इंच त्यात पण एक्स्ट्रा घ्यायचा आहे. मुंडा 5.5, शोल्डर 5.5, छातीचा चौथा भाग त्यात प्लस 2 इंच एक्स्ट्रा. कमरेचं पण सेम. सव्वा इंचावरती. आता आपण क्रॉस बेल्ट काढून घेऊ. फ्रंट साईडला 4.5 इंच आणि कमरेकडच्या साईडला कमरेचं माप टाकून घ्यायचं आणि कमरेच्या बाजूला 3 इंचाची लाईन द्यायची. तुमची कटिंग करून घेऊ. कटिंग पूर्ण झालेली आहे. हा मी 1 टक्स ब्लाऊज शिवलेला आहे बघा. फिनिशिंग कटोरी एकदम छान आलेली आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर